नमस्कार मंडळी, मी स्मिता। 5 जूनला पर्यावरण दिवस होता। पर्यावरण दिवस म्हटला की लोक झाडं लावा, झाडं जगवा किंवा असेच काहीतरी मेसेज फॉरवर्ड फॉरवर्ड फॉरवर्ड। अहो, आपल्या भोवतालकडं नुसतं डोकवून तरी बघा ना, प्रेमात पडाल त्याच्या। मला ना रोज 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 खूप आनंद होतो माझ्या झाडा फुलांना बघताना। इतकंच नाही, कुठं सहलीला गेले तरी तिथली सुद्धा झाडं मी सगळे फोटो घेतलेत बरं का। मला इतकी ती मनात राहतात आणि मी त्याचा व्हिडिओ बनवला आता। हा व्हिडिओ त्याचा आहे। बघा माझ्या बागेतले प्राणी पक्षी थोडे थोडेच दाखवलेत, खरं तर खूप गोष्टी आहेत पण मला शूटिंग करायला होत नाही। पण जे आहे ते तुम्हाला आवडलं का मला सांगा बरं का। एक गंमतशीर गोष्ट म्हणजे पिठल्याला मुंग्या लागल्याचं कधी तुम्ही पाहिलं होतं का हो? बरं का, आता दाखवते तुम्हाला। हे पहा कशा मुंग्या लागल्यात, कशा पडतायत। अरे या तर धावऱ्या मुंग्या नाहीत, ह्या थोड्या लालसर दिसत आहेत, म्हणजे नवीन पलटण आलेली आहे। धावऱ्या मुंग्या कशा पळवल्या ते सांगते तुम्हाला। आता या पलटणीचं काय करते ते बघते, मग तेही सांगेन। पण हे एक आश्चर्य म्हणजे पिठल्याला मुंग्या आणि आत येऊन पडल्यात, म्हणजे त्यांना काहीतरी पिठल्यातलं आवडलंय। कसं काय गो, काय आवडलं असेल? कावळा प्लॅस्टिक मधलं काढून काहीतरी चमचमीत ते खातोय। कमाल आहे बाबा। नाचरा कसा मज्जा करतोय पहा। 10:30ची वेळ सकाळची, तो आपला बागेमध्ये एन्जॉय करतोय। क्षणात इकडे क्षणात तिकडे उड्या मारतोय, पाणी शोधतोय की काय। थेंबर पाणीही चालतं त्याला। झाडावर निवांत बसलेली खारुताई बरं का, ती आता माझ्याकडं बघते मी काय करते म्हणून। अरे वा, भलतीच धीट दिसते की। अंड खायला, अंड्याचं पिवळं टाकते ना मी त्यासाठी। मुंग्यांची भरपूर पावडर टाकल्यावर पांढऱ्या मुंग्या कमी झाल्या आणि या आता काळ्या रंगाच्या धावऱ्या मुंग्या बरं का, किंचित मोठा साईज असलेल्या, काय सांगतायत एकमेकीला आणि घरात घुसतायत काही कळे ना वा। घरात घुसायला लागल्यात या। तर किती पावडर मारू मी, अक्षरशः 25, 30, 40 पुढे मारून झाले माझे सगळ्या घर। याचा पार्टनर गेलाय म्हणून हे खाईना बिस्किट आता। एका दिवसात आलो बाबा।
दरवाजाच्या कडेपाशी ही पालीची अंडी बघा कशी आहेत. किती पाली होतात ह्या खताच्या कोपऱ्यामध्ये बरं का. जिन्याखालचं कोपरा आहे तर त्याच्या दरवाजापाशी केवढी अंडी आहेत ही. खरंच सुकल्या पानासारखं फुलपाखरू आहे ते. आता वेगवेगळ्या सहलीत भेटलेली वेगवेगळी झाडं पहा. आला